अध्यक्ष महोदय, अतिशय महत्वाचं बिल, सर्व धर्माच्या संरक्षणाच्या हिताच्या निमित्ताने जे बिल आदरणीय राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आणि सरकारने जे आपल्या समोर या ठिकाणी या सभागृहामध्ये उपस्थित केलेलं आहे, मी आदरणीय मुख्यमंत्री साहेबांचं अतिशय हुशार आणि मुत्सद्दी मुख्यमंत्री या राज्याला भेटलेत. मी त्यांचं मनापासून या बिलाच्या निमित्ताने कौतुक करतो. खरं तर खरा महाराष्ट्र काय आहे, काय परिस्थिती आपल्या लोकशाहीची. अध्यक्ष महोदय, मी अतिशय जाणीवपूर्वक सांगतो, ज्या विधानसभा क्षेत्रातून मी निवडून आलोय ते खरं तर क्रांतीचा सूर्य तिथं जन्माला आला. छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म शिवनेरी किल्ल्यावर झाला, त्या मतदारसंघातून मी येतो. अध्यक्ष महोदय, त्यावेळेला या भारताला खरं तर सोन्याची चिडिया म्हटलं जायचं. संपूर्ण ब्रिटिशांपासून तर जगाचं लक्ष भारत होतं. भारताचं सुंदर अशा पद्धतीचं कल्चर किंवा या संपूर्ण भारताच्या संस्काराचे गोडवे अख्ख्या जगामध्ये गायले जायचे. हल्ला झाला अफगाणिस्तानकडून आपल्याकडे, देवगिरीचं राज्य आपलं गेलं आणि तदनंतर तलवारीच्या बळावर मात्र धर्माच्या भाषा होऊ लागल्या. त्याच्या अगोदर धर्माच्या भाषा नव्हत्या या संपूर्ण भारतभरामध्ये, परंतु ज्या लोकांनी आपल्या स्वतःच्या तलवारीच्या बळावर या ठिकाणी येऊन या भारताला गालबोट लावायचं काम केलं, त्या लोकांनी जातीय तणाव निर्माण केला. तो इतिहास होता, मला इतिहासाबद्दल आता बोलायचं नाही. पण लोकशाहीला निर्माण करत असताना डॉक्टर बाबासाहेब अतिशय हुशार, विद्वान, बॅरिस्टर झाले, PhD होल्डर झाले, लंडन मध्ये होते, अमेरिकेमध्ये होते, परंतु सगळं लक्ष भारत होतं. ते भारतामध्ये आले आणि भारतामध्ये आल्यानंतर आज आपण ती लोकशाही मान्य केली, संविधान मान्य केलं डॉक्टर बाबासाहेबांचं. मला अध्यक्ष म्हणून सांगावं लागेल, ख्रिश्चन मी कुठल्या जाती धर्मा बोलत नाही, पण बघा कसं चाललंय आपल्या सर्वांचं, आपल्या डोळ्यासमोर आहे. ख्रिश्चन धर्म जो आताचा आहे, ह्या ख्रिश्चन धर्माचे सगळे लोक उच्च शिक्षित आहे, विद्वान आहे. परंतु ज्या शाळेमध्ये आम्ही आमची मुलं शिकायला घालतो, शाळेमध्ये काय सांगितलं जातं अतुलजी? ख्रिश्चन शाळेमध्ये आता सांगितलं जातं की तुमच्या मुलींनी कपड्याला टिकली लावायची नाही. अध्यक्ष महोदय, हा विषय गंभीर आहे की नाही? जर कपड्याला टिकली लावायची नाही तर तुमचा मुलगी शाळेमध्ये राहील, मग हे मला सांगा, ही कोणती पद्धत आहे? मग हा असलेला अत्याचार, हा असलेला अन्याय, हा धर्माच्या आणि संस्काराच्या विरुद्ध आहे की नाही? आज साधी गोष्ट, तुम्ही तुमच्या कपड्याला टिका लावलाय साहेब. उद्या जर तुम्हाला या खुर्चीवर बसायचं असेल तर कपड्याला तुम्ही टिका लावायचा नाही. जर असं तुम्हाला कोणी म्हटलं गेलं तर मला असं वाटतं अध्यक्ष महोदय, या संविधानाचा तो अपमान आहे. आणि म्हणून ख्रिश्चन वर्गामध्ये शाळेमध्ये जे काही लोक ऍडमिशन करतात त्या बाबतीतली गंभीर नोंद या कायदा घेईल, असं मला या कायद्याच्या निमित्ताने आज सांगावं असं वाटतं. दुसरी गोष्ट, आदिवासी भागामध्ये, इथं मंत्री बसले आदिवासी आमचे, आदिवासी भागामध्ये मी स्वतः या गोष्टीला अनेक वेळेला पोलीस स्टेशनला गेलोय. त्या आदिवासी बांधवांना, गरिबांना पकडून ती लोक, ख्रिश्चन समाज म्हणतो की तुम्ही कन्वर्ट व्हा, तुमचं शिक्षण आम्ही करतो, तुमच्या मुलांच्या बाबतीमध्ये आम्ही त्या ठिकाणी सगळ्या उपाययोजना करतो, तुमचा पालकत्व आम्ही घेतो, तुम्हाला रोजगार आम्ही देतो. या एका गोष्टीमुळे हा संपूर्ण धर्माच्या बाबतीतला जे वेळ काही लोकांना लागलंय, आणि हे टोळी आहे, माझ्या अगोदर जे बोलले आहे ती गोष्ट खरी आहे, ही टोळी आहे. सगळीच लोक अशी आहे अशातला भाग नाही, पण अशा लोकांना जरब ठेवण्यासाठी हा कायदा अतिशय गरजेचा आहे असं मला सांगावं वाटतं. साहेब, 2-3 मुद्दे मी जास्त बोलत नाही, मी हा विश्वास बोलतोय, मी बिलाव बोलतोय, बिल सोडून बोलत आणि 5 मिनिटाच्या आत संपवतोय. अध्यक्ष महोदय, आताची सध्याची लागलेली कीड जी आहे ते मी सांगतोय, केवळ हिंदू मुस्लिम बोलण्याची भूमिका नाही, परंतु सगळ्या बाजूने ज्या काही टोळ्या उभ्या राहिल्या त्या महाराष्ट्रामध्ये, या देशामध्ये, ते आपल्याला या कायद्याद्वारे आपल्याला साफ करावं लागतील. अध्यक्ष महोदय, मला सांगा, काही ठिकाणी काही विकासक, काही बिल्डर आहे, आपल्या सडकोकडून म्हणा किंवा आपल्या शासनाकडून काही प्लॉट घेतात, ते प्लॉटवर राणे साहेब बिल्डिंग बांधतात आणि ते लोक काय म्हणतात, ह्याच कम्युनिटीला राहायचा अधिकार आहे, ही कम्युनिटी सोडून तुम्हाला मराठी माणसाला सुद्धा आतमध्ये आम्ही घेणार नाही. अध्यक्ष महोदय, हे काय आहे? याचा अर्थ असा आहे की या सगळी लोक सुद्धा जातीवादच करतात असं आमचं ठाम मत आहे. साहेब, सर्व जाती धर्माचे लोक राहायला पाहिजे त्या बिल्डिंग मध्ये. तो पैसा देतो, जो तुमच्या फ्लॅटचे पैसे देतो, तुमच्या समजा सोसायटीचे पैसे देतो, बिल्डिंगचे पैसे देतो, त्या सर्व जाती धर्माच्या कम्युनिटीला राहायचा अधिकार या संपूर्ण असलेल्या संविधानाच्या निमित्ताने मिळाला पाहिजे.
हे बिल त्याच्यासाठी याचा गांभीर्य विचारायला पाहिजे. अध्यक्ष महोदय झालंय 2 विषय. अध्यक्ष महोदय मला एक सांगा, हे बिल काय महत्वाचं आहे मला एक सांगा. अध्यक्ष महोदय पाकिस्तान जिंकला जातो आणि फटाके मालेगाव भिवंडी आज कशासाठी हे काय चाललंय नागपाडा. अध्यक्ष महोदय हे माझे मुस्लिम बांधव सभागृहातले काही लोक आज बोललेत. अध्यक्ष महोदय काय बोललेत हे लोक आज असे बोललेत यांना मताचं पडलंय. हे काय म्हणतायत साहेब, हे म्हणतायत की आम्हाला इथं अल्पसंख्याक म्हणून भीती वाटते. अध्यक्ष महोदय रस्त्यावर नमाज रस्त्यावर रोजा आजही हा सगळा भाईचारा हा महाराष्ट्र टिकून आहे आणि इथे कुठल्याही पद्धतीमध्ये आमच्यामध्ये कोणतीही एकमेकांमध्ये बनाव नाही. मला सांगा साहेब, अध्यक्ष महोदय AR अंतुले साहेब या राज्याचे मुख्यमंत्री झाले महाराष्ट्राचे. AR अंतुले सूचना असेल तर लगेच साहेब सांगा. म्हणजे कुणाला जास्ती आहे. मी पुढच्या सदस्याचं नाव आज घेणार आहे. संपवतोय अध्यक्ष महोदय. मला पुढच्या इथे सदस्याचं नाव जातीवाद घ्यायला नाही पण हे बिल फार महत्वाचं आहे. ज्या लोकांच्या डोक्यात जातीवाद आहे त्यांनी ही गोष्ट समजून घेतली पाहिजे. आणि अध्यक्ष महोदय अध्यक्ष महोदय संपवतोय मी. अध्यक्ष महोदय 1 मिनिटात अध्यक्ष महोदय 1 मिनिटात संपवतोय. धन्यवाद अध्यक्ष महोदय. अध्यक्ष महोदय मी आज महाराष्ट्र धर्म स्वातंत्र्य अधिनियम 2026 या विधेयकाच्या समर्थनात बोलण्यासाठी या ठिकाणी उभा आहे. अध्यक्ष महोदय राजेश भाऊ सर्वप्रथम मी अध्यक्ष महोदय चला मुद्दा सांगा पटकन. काय म्हटलंय अध्यक्ष महोदय सभागृहामध्ये आम्ही काय तोंड दाखवायचं. तुम्ही या एका विधानसभेच्या असलेल्या सदस्यावर तुम्ही कारवाई करा. अध्यक्ष महोदय छत्रपती शिवाजी महाराजांच्या कपडाला जर कोणी पायाने जर तुम्ही त्या ठिकाणी कुंकम तिलक केला असेल तर मी त्या जितेंद्र सूर्याजी पिसालचा जाहीर धिक्कार करतो आणि कारवाई सदनाने करावी अशी अध्यक्ष महोदय